नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. आपण दररोज चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. जर एका दिवशी शक्य झालं नाही तर 2 दिवसा मिळून आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. आज 14 आणि 15 जुलैचा व्हिडिओ आपण एकत्र घेतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर कोणत्या संघाचा 270 धावांनी पराभव करून ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंड, ऑप्शन डी. तर दुसरा प्रश्न, महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लंडनच्या प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर 5 विकेट्स घेणारी आणि लॉर्ड्स हॉनर्स बोर्ड वर आपले नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली? तर ही ठरलेली आहे क्रांती गौड, ऑप्शन ए असे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी शतक झळकावणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनण्याचा बहुमान भारताच्या कोणत्या खेळाडूने मिळवला? तर यष्टिका भाटिया, ऑप्शन सी असे या प्रश्नाचं उत्तर आहे. हाही देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. चौथा प्रश्न, नुकत्याच भारतासोबत झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व कोणी केले? तर हे केले नॅट सायव्हरब्रँड, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्याबद्दल बघा, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडचा 270 धावांनी पराभव केला. या मैदानावर महिला कसोटी भारताने पहिल्यांदाच विजय मिळवलेला आहे. तर क्रांती गौडचा जागतिक विक्रम, महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सवर 5 विकेट्स घेणारी आणि लॉर्ड्स हॉनर्स बोर्डवर आपले नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरणारी क्रांती गौड ही जगातील पहिली महिला ठरली. तर यष्टिया भाटियाने शतक केले. भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टिया भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. इंग्लंडची कर्णधार, या सामन्यात इंग्लंड महिला कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी नट सायबरफ्रंट यांनी सांभाळली. पाचवा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीच्या कालावधीत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती विशेष विमा योजना सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विठ्ठल रखुमाई वारकरी योजना, ऑप्शन बी. खूप महत्वाचा प्रश्न आहे. सहावा प्रश्न, विठ्ठल रखुमाई वारकरी योजना अंतर्गत वारीच्या कालावधीत एखाद्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शासनाकडून किती रुपयांची आर्थिक मदत दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 4 लाख रुपये. सातवा प्रश्न, या योजनेअंतर्गत वारी दरम्यान अपघातामुळे वारकऱ्याला 60% जास्त कायमचे अपंगत्व आल्यास किती रुपयांची मदत दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 2.5 लाख रुपये. आठवा प्रश्न, विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेनुसार जर एखादा वारकरी वारीत जखमी होऊन 7 दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल राहिला तर त्याला किती रुपयांची वैद्यकीय मदत दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 16,000 रुपये, ऑप्शन सी. थोडक्यात माहिती बघूया. विठ्ठल रखुमाई वारकरी योजना, महाराष्ट्र शासनाने वारीच्या कालावधीत विठ्ठल रखुमाई वारकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अपघाती किंवा दुखापत झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. मृत वारकऱ्यांना 4 लाख रुपये, 60% पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये आणि 7 दिवसापेक्षा जास्त काळ रुग्णालयात ऍडमिट राहिल्यावर 16,000 रुपये. तर 7 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी 5,800 रुपये वैद्यकीय मदत दिली जाते. नवा प्रश्न, वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट म्हणजेच WDMMA च्या 2026 च्या ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंग मध्ये भारतीय हवाई दलाने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 3रे स्थान. 10वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठ्या एरो इंडिया या हवाई प्रदर्शनाची 16वी आवृत्ती 2027 कुठे आयोजित केली जाणार 2027 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर ही केली जाणार आहे बेंगळुरू या ठिकाणी, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 11वा प्रश्न, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या शहराने सलग दुसऱ्या वर्षी जगात अव्वल स्थान पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कोपेनहेगन, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे.
12वा प्रश्न, भारत आणि ऑस्ट्रेलियाने कोणत्या वर्षापर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 2030. पुढचा प्रश्न 13वा प्रश्न, सागरी परिसंस्थेतील महत्त्वाच्या जीवाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय शार्क जागरूकता दिवस कधी पाळला जातो? तर हा पाळला जातो 14 जुलैला. कालच हा दिवस पार पडलेला आहे. 14वा प्रश्न, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ट्रिबेक्स हे डिजिटल शिक्षण व्यासपीठ कोठे सुरू केले आहे? तर यांनी हे भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 15वा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. ऑप्शन बी. ठीक आहे. या प्रश्नामध्ये उलटाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतेच जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन कोणी केले? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच एका सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन केले. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालय. असे आलटून पालटून कसे प्रश्न आले तरी घाबरून जायचं नाही. 16वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सभ्यता संशोधन केंद्र मानस आणि महाभारतचे उद्घाटन नुकतेच कोणत्या देशाची राजधानी बिश्केक येथे करण्यात आले? तर ही राजधानी आहे. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी आहे. थोडेसे उच्चारायला अवघड आहे हे शब्द. प्रश्न असाही येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय सभ्यता संशोधन केंद्र मानस आणि महाभारतचे उद्घाटन कुठे झाले? तर बिश्केक, किर्गिझस्तानच्या कोणत्या शहरात झाले? तर बिश्केक. ठीक आहे. किंवा किर्गिझस्तानची राजधानी कोणती आहे असाही सरळ प्रश्न आला तरी बिश्केक. तर असे आलटून पालटून कसे प्रश्न आले तरी हे आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. 17वा प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित 17व्या कृषी नेतृत्व कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये कोणत्या राज्याला प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर चर्चेतला मुद्दा आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या घडाई. भारतीय हवाई दलाची कामगिरी ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने म्हणजेच इंडियन एअर फोर्स AIF ने जगात 3रे स्थान मिळवलेले आहे. तर एरो इंडिया 2026 आशियातील सर्वात मोठ्या एरो इंडिया हवाई प्रदर्शनाची 16वी आवृत्ती बेंगळुरू येथे एलंका एअर फोर्स स्टेशनवर होणार आहे. जागतिक क्रमवारी व करार ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपेनहेग सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थानी आहे. तर भारत व ऑस्ट्रेलियाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दिनविशेष आणि उद्घाटने 14 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय शार्क जागरूकता दिवस पाळला जातो. भुवनेश्वर येथे ट्रिबेक्स डिजिटल शिक्षण व्यासपीठ, तर नवी दिल्ली जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालय सुरू झाले आहे. किर्गिझस्तानच्या बिश्केक येथे मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले आहे. कृषी पुरस्कार फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी गुजरात राज्याला 17व्या कृषी नेतृत्व कॉन्क्लेव्ह मध्ये कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 मिळालेला आहे. विम्बल्डन 2026 इटलीच्या यानिक सिन्नरने अलेक्झांडर झेरेवचा पराभव करत दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. 18वा प्रश्न, तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि योग्य कौशल्यांसाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड युथ स्किल डे कधी साजरा केला जातो? तर हा केला जातो ऑप्शन सी 15 जुलै म्हणजे आज हा दिवस आहे. तर जागतिक युवा कौशल्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. संयुक्त राष्ट्राद्वारे म्हणजेच युनायटेड नेशनद्वारे कोणत्या वर्षापासून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली? तर हा 2014 पासून सुरू करण्यात आलेला आहे. महत्वाची माहिती, 15 जुलैला कोणता दिवस असतो? तर वर्ल्ड युथ स्किल डे किंवा जागतिक युवा कौशल्य दिन. मुख्य उद्देश काय आहे याचा? तरुणांना रोजगार, उद्योजकता म्हणजे एंटरप्रिनरशिप आणि बदलत्या काळातील योग्य कौशल्यांसाठी सक्षम बनवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर संयुक्त राष्ट्राद्वारे युनायटेड नेशन सन 2014 मध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
20वा प्रश्न, फ्रेंच क्रांती दरम्यान 14 जुलै 1789 रोजी झालेल्या बॅस्टिन तुरुंगावरील हल्ल्याच्या स्मरणार्थ कोणता देश दरवर्षी 14 जुलै हा आपला राष्ट्रीय सण म्हणजे बॅस्टिल डे म्हणून साजरा करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स, ऑप्शन बी. तर फ्रेंच इतिहास आणि लोकशाही क्रांतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आहे. कालचा दिवस 14 जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय सण म्हणजेच बॅस्टिल डे म्हणून साजरा केला जातो. ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे, 14 जुलै 1789 ला फ्रेंच क्रांती दरम्यान फ्रेंच रिव्होल्यूशन ज्याला आपण म्हणतो, जनतेने जुलमी राजेशाहीचे प्रतीक असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. या ऐतिहासिक स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, हे होते 14 आणि 15 जुलैच्या संदर्भातील महत्त्वाचे 20 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मोफत पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पीडीएफ तुम्ही रील स्वरूपात आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलवरही बघू शकता, त्याची लिंक दिलेली आहे. सोबतच तुम्ही फेसबुकवरही हा व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.